त्यांच्या पूर्ण टीम सोबत आपल्याला बोलण्याचा चान्स भेटतो. म्हणजे एका मराठी माणसानं अगदी स्क्रॅच पासून ती सुरुवात केली. पूर्ण त्याचं शूटिंग जे झालंय ते 18 दिवसात झालेलं आहे. 4 महिन्याच्यात आपला थिएटरमध्ये आला आणि तुफान चालू. मॅम तुमची भूमिका छोटी होती. तो मूवी मोबाईलवर बघण्यासारखा नाहीये. आपले डिरेक्टर प्रीतम एस के पाटील सर, मजा आली काम करायला. त्या प्रकारचं फंडिंग नसताना, टाइम नसताना हा अशा टाईपचा मूवी आणि तो पण हिट. आणि 18 दिवसात न झोपता आम्ही हा फिल्म संपवला. या चित्रपटाला पब्लिकने भरपूर साथ दिलाय. आजचा 9वा दिवस आहे पण पिक्चर हाऊसफुल चाललाय. अशा टाईपची पण ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटेल असं वाटलं नव्हतं कधी. पण अल्ल्याड पल्ल्याड मूवी आम्ही बघितला आणि त्यांच्या पूर्ण टीम सोबत आपल्याला बोलण्याचा चान्स भेटतोय, ऑपॉर्च्युनिटी भेटतीये. मूवी असा होता की असं अट्रॅक्टिव्ह मराठी मूवी मी कधी बघितलेला नाही ॲक्च्युली. आणि इमोशन्स एवढे छान पकडले त्यांनी, ते आपण त्यांच्याकडनंच ऐकूया, त्यांच्याशी बोलूया. कारण मराठी ॲक्टर्स ॲक्च्युली आत्ताच्या काळामध्ये खूप कष्ट करतायत, खूप काम करतायत वर येण्यासाठी किंवा हाईक मिळवण्यासाठी. तर आता 2 मिनिटात जाऊ. त्यांनी आपल्याला टाईम दिलेला आहे, त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली, आपण त्यांना जाऊन भेटूया. ओके, जाऊयात आपण, भेटूया. ॲक्च्युली मॅडम जेवढे लोक या ठिकाणी बघून जात आहेत ना, त्या लोकांना कळतं की मराठी मूवीची लेवल काय झालेली आहे. ॲक्च्युली जे बाहेरचे लोक आहेत त्यांना माहीत नाही. ते लोक समजतात की मराठी मूवीला प्राईस कमी लागतं, बनवण्याची कॉस्टिंग कमी आहे. पण मराठी दिग्दर्शक किंवा तुमच्यासारखे कलाकार एवढ्या कमी पैशामध्ये ह्या टाईपचा मूवी देत आहेत, हे लोकांनी येऊन ॲप्रिशिएट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका मराठी माणसाने म्हणतात तसं अगदी स्क्रॅच पासून ती सुरुवात केली. म्हणजे रायटर, डिरेक्टर आणि ॲक्टर आहेत प्रीतम एस के पाटील. आणि मला सांगायला खूप छान वाटतं की हा प्रोजेक्ट म्हणजे आज ज्या पद्धतीने त्याचा यश मिळतंय. बेसिकली हा मूवी बनलाय पूर्ण त्याचं शूटिंग जे झालंय ते 18 दिवसात झालेलं आहे. पुण्यात आणि पुण्याबाहेर फक्त 18 दिवसात, फक्त 18 दिवसामध्ये शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन असं म्हणून 4 महिन्याच्यात आपला थिएटरमध्ये आला आणि तुफान चाललंय. सो मला सांगायला खूप छान वाटतंय की 4 महिन्याच्या आत म्हणजे शूट पासून रिलीज होईपर्यंत 4 महिन्याच्या आत तुमच्या समोर आलेलं आहे. आणि आता त्याचं सगळीकडेच म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला खूप छान वाटतं. मॅम तुमची भूमिका छोटी होती पण ती अशी होती ना की पूर्ण मूवीचा टर्न ऑफ त्याच्यावर होता. तुमची भूमिका खूप आवडली. असा गुढ होता आणि मुद्दामून तो मध्यंतरानंतरच आहे. सो जेणेकरून म्हणतात ना एक ट्विस्ट, एक्झॅक्टली अगोदर आणि नंतर असं मिक्सिंग मिळेल. असा मूवी मी मराठीत कधी बघितला नाही. आणि 18 दिवसामध्ये शूटिंग होणं म्हणजे जोक नाहीये. एक ऑन साईट जाऊन किती त्याचा सेटअप वगैरे 18 दिवसात मूवी शूट केलाय. 4 महिन्यामध्ये त्यांनी रिलीज केलाय. म्हणजे एक्झॅक्टली तो मूवी मोबाईलवर बघण्यासारखा नाहीये, तो मूवी ऍक्च्युअली थिएटरमध्ये येऊन बघण्यासारखा आहे. तो प्लीज मराठी मूवीला सपोर्ट करा, करण्याची खूप गरज आहे. आपले डिरेक्टर प्रीतम एस के पाटील सर तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. कारण ऍक्च्युली मराठी माणूस अशा टाईपचा मूवी बनवतो हे अजून विश्वास पटत नाही. 1920 वगैरे झाले किंवा खूप मोठे आपण बघतो ना भूताच्या मूवीज वगैरे, त्यामध्ये जो फील येतोय त्याच्यापेक्षा खूप बेटर होता. थँक्यू. कारण इमोशन खूप घाण पकडले त्यांनी. म्हणजे जर थोडंसं कॉमेडी हवंय त्या पॉईंटला कॉमेडी पण आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येऊन हा मूवी बघू शकता, लहान मुलांसोबत येऊन बघू शकता. कारण संदेश खूप छान दिलेले आहेत त्यांनी. कुठं पॉझिटिव्हली पकडायचं, कुठं निगेटिव्हली पकडायचं. जर निगेटिव्ह गोष्टी होतीये तर घरातल्या माणसांनी त्याला कसं सावरायचं, पॉझिटिव्ह गोष्टी होते तर त्याला कसं सपोर्ट करायचा. देव असतो तर देवाला त्या पद्धतीने बघायचा. तो पण पॉईंट ऑफ व्ह्यू दिलेला आहे सरांनी. आणि सर 18 दिवसामध्ये तुम्ही एवढा शूट केलाय आणि 4 महिन्यात रिलीज केलाय. आणि कोण म्हणतोय कोण की मराठी मूवी वर जाऊ शकत नाही. जर त्या प्रकारचं फंडिंग नसताना, टाइम नसताना हा अशा टाईपचा मूवी आणि तो पण हिट. ऍक्च्युली याचा मेन मी आमचे जे प्रोड्युसर होते शैलेश सर आणि महेश सर, मी यांना क्रेडिट त्यांना देणार का त्यांनी आम्हाला एवढा भरपूर सपोर्ट दिला. त्यामुळे आमचे सर्व जे टीम मेंबर होते, जे पण कॅमेरामॅन, ऑल प्रोडक्शन, स्पॉट दादा, ऑल कॉस्ट्युम, मेकअप, सर्व डिपार्टमेंटला मजा आली काम करायला. आणि 18 दिवसात न झोपता आम्ही हा फिल्म संपवला आणि 3 ते 4 महिन्यात आम्ही हा फिल्म रिलीज सुद्धा केला. एवढं हार्डवर्क कोण करतं भाई 18 दिवसामध्ये? हा काय ब्लॉग नाही जो आम्ही शूट करतो 5 मिनिटांमध्ये. हा पूर्ण एक मूवी 2.5 ते 3 तासाचा. त्याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट देताय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड देताय, तुम्ही संदेश देताय 18 दिवसामध्ये. आणि जर पब्लिकने ह्या गोष्टींसाठी सपोर्ट नाही केला तर मग अवघड आहे. प्लीज हा मूवी बघा, कारण ह्यांचे कष्ट आहेत
Yes, हे please कष्ट बघा. 18 दिवसामध्ये कोणताही मूवी करणं सोपं नाही. पण या चित्रपटाला पब्लिकने भरपूर साथ खूप दिलाय. साथ दिलाय, आजचा खूप 9वा साथ दिवस आहे पण पिक्चर हाऊसफुल चाललाय. Exactly. हे गोष्ट दिसते. जर आपण चांगल्या गोष्टी मांडल्या तर नक्कीच लोक बघतात. मी सकाळी रविवारच्या सकाळीच्या शोला आलोय आणि असा प्रतिसाद मराठी मूवीला सकाळच्या 10:15च्या शोला हा. फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफ मध्ये बघितला. वा वा वा. मी खूप मूवीज बघतो, मराठी मूवी तर ऍक्च्युली बघतो Yes. पण सकाळच्या 10:15च्या शोला एवढा प्रतिसाद अख्खा हाऊसफुल मी फर्स्ट टाइम बघितलं. सर तुमचे कष्ट आहेत, त्याशिवाय हे होणं शक्य थँक्यू नाही. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. खूप मराठी माणूस चांगला आहे आणि पुढे गेलेच पाहिजे. थँक्यू. आत्ता जस्ट आपण अल्लाड पल्लाडच्या पूर्ण टीम सोबत बोललो आणि ह्या टाईपच्या 18 दिवसामध्ये मूवी बनवणं, 4 महिन्यामध्ये त्याला थिएटरमध्ये आणणं हे जोक नाही आहे. गाईज प्लीज जावा, तो मूवी बघा. मूवी बघण्यासारखा आहे. प्लीज ह्या गोष्टीला सपोर्ट करा कारण मराठी मूवीजमध्ये खूप पोटेन्शियल आहे. ते पोटेन्शियल बाहेर निघायला पाहिजे. ते एवढे कष्ट करतात 18 दिवसामध्ये ऑन साईड किंवा ऑफ साईड, इनडोअर आउटडोअर सगळं शूट त्यांनी केलेलं आहे. सो एवढं जर एखादी टीम कष्ट करते ना तर आपण खरंच ॲप्रिशिएट करायला पाहिजे. तर प्लीज हा मूवी जावा आणि बघा.